श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. तुम्हाला तर माहीत आहे की मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करते. हे मी ह्याच्यासाठी सांगत आहे की बऱ्याच वेळेला आपण म्हणतो बघा की मी हे करते ते करते, मग फरक तर काहीच दिसत नाहीये. तर मी आता एवढ्या वर्षापासून बघत आहे, तर मी असं कधी प्रत्येक महिन्याला हे विचार नाही केला की मला काय मिळालं, माझ्यामध्ये काय बदल झाला, मला काय प्रचिती आली, मला काय अनुभव आला, याचा विचार ना मी कधीच केलेला नाही. मी फक्त काय की माझं काम आहे प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करण्याचं, आणि हे पारायण केल्यानंतर मला खूप छान वाटतं. मी महाराजांशी कनेक्ट राहते म्हणून मी ते करते. एक जबरदस्ती म्हणून किंवा हे केल्यानंतर असं होतं आयुष्यात तसं होतं आयुष्यात म्हणून करत नाही. एक प्रॅक्टिस, एक सवय, आणि म्हणतो की एक महाराजांची कृपा. चला, महाराज आठवण करून देतात, प्रांजली तुझं राहिलेलं आहे पारायण, या महिन्यामध्ये तुला करायचं आहे. अगदी म्हणजे महिना बदलला, 30 तारीख झाली, 31 तारीख झाली, दुसरा महिना लागला की आमच्या घरामध्ये चर्चा असते, मग ह्या महिन्यातलं कधी करायचं आहे गुरुचरित्र पारायण. आणि खरोखरच महाराजांची कृपा आहे की जे काही होतं त्यांच्या आशीर्वादाने होतं, आणि त्यांच्या कृपेमुळेच ही गोष्ट माझ्या लक्षात येते, राहते, आणि तेच माझ्याकडून करून घेतात. आणि हे करत असताना ना माझ्यामध्ये झालेला एक बदल ना मला खूप आवडतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट बघा दुसऱ्यांना दाखवण्यासाठी, जी दुसऱ्यांना दिसावी असं काही नसतं. तर माझ्यामध्ये एक बदल झालेला आहे, तो म्हणजे की आता ना मला अशी जी आपण म्हणतो ना हावरटपणा, हावहाव जी असते कोणत्याही गोष्टीची, पैसा असेल, घरामध्ये वस्तू असतील, किंवा दुसऱ्यांची बरोबरी करणं असेल, काही असेल, ते ना कमी झालेलं आहे. आणि बघा प्रत्येक जण काही आपण अगोदरपासूनच परफेक्ट नसतो. हा, काही त्रुटी वगैरे असतात, पण जे आता बदल झालेले आहेत, जे आयुष्य मी आता जगत आहे ना, ते खरोखरच पीसफुल, शांततेचं, आणि जे आपण म्हणतो ना की आतून शांतता, आतून प्रसन्नता, आतून म्हणजे जे सगळं की कोणाबद्दल ईर्ष्या नाही, कोणाचं चांगलं झालं तर ते बघवत नाही वगैरे अशा गोष्टी नाही, किंवा कोणाचं वाईट झालं तर त्याच्या दुःखामध्ये सहभागी होणं, कोणाची मदत करणं, ह्या गोष्टी यात आपोआप म्हणजे होतात. ईर्ष्या जी आहे ती कुठेतरी मागे पडत गेलेली आहे. जे काही आहे त्याच्यामध्ये मी सुखी आहे, आनंदी आहे आणि खुशी आहे. माझ्या अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत, आजूबाजूला असतील, ऑनलाईन असतील, बरेच जण व्लॉग बघत असतील किंवा बरेच जण व्हिडिओ बघत नसतील. तुमच्या आजूबाजूंना काही असे असतील की जे तुम्ही बघत असाल की खूप ताईंचे जे आहे ते आजकाल संसार जे आहेत ते मोडत चाललेले आहेत. नवरा बायकोची भांडणं जी आहेत ती वाढत चाललेली आहेत. डिवॉर्स घेणं जे आहे ते वाढत चाललेलं आहे. म्हणजे डिवॉर्स घेणं ना हे आजकाल असं एक नॉर्मल गोष्ट झालेली आहे. अगोदर बघा आपली आजी असेल, पणजी असेल, आपल्या घरातल्या ज्या मोठ्या आजी, आपले हे वडील वगैरे होते, जेव्हा लग्न झालं तेव्हा म्हणायचे की तू तुझ्या घरी सुखी राहा, आनंदी राहा, जे काही असेल ते म्हणजे की ते सोडव, तुझा संसार आहे, तुला बघायचं आहे. म्हणजे अजून पण माझी आई जी आहे मला या गोष्टी सांगते. पण आजकाल बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळतं की जेव्हा मुलींचं लग्न होतं तेव्हा आई तिला सांगते, बाई तिथे जा, तुला जर सगळं चांगलं वाटलं, व्यवस्थित वाटलं तर हा, नाही वाटलं तर मला सांग, मग बघू आपण पुढे काय करायचं ते. म्हणजे संसार सुरू होण्याच्या अगोदरच त्याच्यामध्ये आपण निगेटिव्हिटी भरतोय. हा, हे मान्य आहे की बऱ्याच दादा लोकांचे स्वभाव खूप वाईट असतात, किंवा पिणारे असतात, बाहेरचा नाद असतो वगैरे, ह्या गोष्टी असतात. पण असं नाही की कोणत्या गोष्टी बदलू शकत नाहीत. हा, जिथे आपला जीव जाण्याची वेळ आहे, किंवा जिथे जीवाला धोका आहे, की त्या माणूस नाहीये, तो हैवान आहे, अशा गोष्टी असेल तर वेगळं आहे. पण बघा मैत्रिणींनो, संसार म्हटलं की चांगले दिवस, वाईट दिवस, सुख दुःख, पैशाच्या अडचणी, घरामध्ये काही प्रॉब्लेम्स, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. फक्त तुमच्याच नाहीये का, आपण बाहेर पडलेलो नाहीये म्हणून आपल्याला काय वाटतं की माझं दुःख खूप मोठं आहे. आता मला काय वाटतं की माझं दुःख खूप मोठं आहे, तुम्हाला वाटणार तुमचं दुःख खूप मोठं आहे, प्रत्येकाला असं वाटणार. पण असं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात, आणि आज ठीक नाही होणार, उद्या ठीक नाही होणार, पण परवा जे आहे ते आपण एकत्र येतो. आणि मग हे नातं तोडणं, किंवा दुसऱ्यांची बरोबरी करून की तिच्याकडे हे आहे म्हणून माझ्याकडे हे असावं, त्यांनी असं केलं म्हणून तुम्ही जळकुटा करून नवऱ्यासोबत भांडणं करणं, किंवा ती वस्तू घेण्यासाठी गरज नसण्यासाठी काही गोष्टी करणं, याच्यामुळे काय होतंय की आपण आर्थिकदृष्ट्या जे आहोत ते कमकुवत होत चाललेलो आहोत. आणि दुसऱ्यांचं बघून आपण आपल्या संसारात
जीवनाशी आपल्या आयुष्याशी कंपेअर करत आहोत, त्याच्यामुळे सुद्धा नवरा बायकोची किंवा आपल्या घरामध्ये भांडणं जी आहेत होण्याचं प्रमाण जे आहे ते खूप वाढलेलं आहे. हे कुठेतरी हे करा. जे माझं जी आपली म्हणजे प्रेझेंट जे आहे ना ते ॲक्सेप्ट करायला शिका आणि ते ॲक्सेप्ट करून याच्यातून पुढे जाण्यासाठी मला कसा बदल करता येईल, काय करता येईल, दुसऱ्यांवर जळून किंवा दुसऱ्यांच्या लाईफची आपल्या आयुष्याचं कंपेअर करून याच्यामुळे तुम्हीच तुमच्या आयुष्याचं जे आहे ते वाटोळं करत आहात. तुम्हीच तुमच्या आयुष्यामध्ये वादळं एक झालं की एक संकट आणत आहात. आपण काय विचार करायचा, ठीक आहे त्याच्या आयुष्यामध्ये आहे ना तर गॉड ब्लेस यू, खूप तू खुश राहा. मग आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगलं हवं आहे, आता जे आहे याच्यापेक्षा चांगलं करायचं, मी याच्यासाठी मी काय करू शकते ते प्रयत्न करायला सुरू करा. 1 पाऊल पुढे टाका, 2 पाऊल टाका, 3 पाऊल टाका, आपोआप तुम्हाला नशिबाची साथही मिळू लागेल. कारण म्हण सुद्धा आहे, प्रयत्नांती परमेश्वर. जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये यश कसं मिळणार. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट असेल, भले आता जे दिवस आहेत त्यातून पुढे जायचं आहे, दिवस बदलायचे आहेत, प्रयत्न करा. एक ना एक दिवस यश नक्की मिळेल. आपले कर्म चांगले ठेवा आणि ज्याही देवाला, ज्याही गुरूंना तुम्ही मानता त्यांचं नामस्मरण करा, त्यांना शरण जा. प्रत्येक गोष्ट, सुख दुःख, चांगलं वाईट त्यांच्याशी शेअर करा.